नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो। तर त्या ईश्वरीने पोहे बनवलेले असतात। तर अर्णव म्हणतो की वाव, छान, माइंड ब्लोईंग, खूपच छान झाले पोहे। तर आता हे पाहून आता ईश्वरीला आणि तिच्या आईला खूप आनंद होतो की अर्णव त्यांच्या घरी नाश्ता करतोय म्हणून। त्या दोघी खूप खुश असतात, आनंदात असतात आणि हसत असतात। तर अर्णव सुद्धा खूप छान त्यांना प्रतिसाद देत असतो। तर आता इकडे दुसरीकडे वल्लरी खूप रागामध्ये असते। वल्लरी आरशावरच लिपस्टिक घेऊन ईश्वरीचं नाव लिहिते आणि त्या लिपस्टिकनेच ते ईश्वरीच्या नावावर चुकीची फुली मारते आणि खूप रागामध्ये तिला खूप काही बोलत असते। ईश्वरी देसाई, नाही जीव नकोसा करून सोडला ना तर माझं नाव वल्लरी नाही। ईश्वरीचा राग ती आरशावर लिपस्टिकने काढत असते। तर आता अर्णव घरी जायची तयारी करत असतो। तर तो आता घराबाहेर निघतो, गाडीमध्ये बसतो आणि मग ईश्वरी आणि ईश्वरीची आई त्याला टाटा बाय बाय करत असते। तर आता तेवढ्यातच दोन बायका तिथे बसलेल्या असतात। तर ती त्यातली एक बाई दुसरीला म्हणते, हल्ली सारखा येतो ना ग हा मुलगा इथे, मी बऱ्याच वेळा पाहिलाय त्याला इथे येताना। दुसरी म्हणते, हो श्रीमंत घराचा दिसतो आहे। तर ती म्हणते, हो मोठा मासा गळाला लागलाय यांच्या चांगलाच। तर आता हे ऐकून ईश्वरीच्या आईला खूप मोठा धक्का बसतो। तर आता ईश्वरीची आई मनातल्या मनात म्हणते, माझ्याबरोबर जे घडलंय ते मी माझ्या मुलींबरोबर नाही घडू देणार आता। तर आता दुसरीकडे अर्णव काम करत असताना त्याचा एक मित्र येतो। तो म्हणतो की अर्णव, नम्रता आणि ईश्वरी कायमच्या इंदोरला जाणार आहे। तर आता हे ऐकताच अर्णवला खूप मोठा धक्का बसतो। कारण बायांचं असं बोलणं ऐकून ईश्वरीच्या आईने तो विचार केला असेल आणि म्हणूनच इंदोरला जायचं त्याने ठरवलं असेल। तर आता हे ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर आता अर्णव पुढे काय पाऊल उचलेल, अर्णव ईश्वरीला थांबवेल का आणि ईश्वरी सुद्धा जाणार का इंदोरला, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।